नमस्कार, मी अमोल जोशी. महा एक्झिट पोलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी यामिनी दळवी. आणि आता आपण या सेगमेंटमध्ये इथून पुढचा 1 तास महाराष्ट्रातल्या 3 विभागांवर फोकस करणार आहोत आणि त्यातला पहिला आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 पैकी 8 जागा या महायुतीकडे जाताना दिसतात. मवियाकडे केवळ 3 जागा जातील असं चित्र सध्या दिसतं आहे. तर 1 जागा अपक्ष उमेदवार जिंकून घेईल अशी देखील सध्या शक्यता आहे. तर ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्राची टॅली बघा काय सांगते. इंडिया आघाडी 3 जागा, एनडीएला 8 जागा आणि 1 जागा अपक्ष जी सांगलीमधली आहे. सविस्तर आपण बोलू त्यावेळी त्याच्यावर चर्चा होईलच. यानंतर यामिनी आपण एकेका जागेचा आढावा घेऊया. हो, पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय आपण जाणून घेऊयात. तिथला नेमका कौल कोणाला जातोय एक्झिट पोलनुसार. तर महापोलच्या नुसार पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना साधारणतः जनमताचा कौल जाताना दिसतोय. मात्र एक तगडी फाईट रवींद्र धंगेकर काँग्रेसचे त्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळाली होती. पुढे बारामती बघूयात. बारामती ज्या मतदारसंघाकडे राज्याचं देशाचं लक्ष लागलेलं होतं असा बारामती, आणि या बिग फाईट्समध्ये सुनेत्रा पवार या विजयी झालेल्या आपल्याला दिसू शकतील. तर सुप्रिया सुळे यांना पराभव पत्करावा लागू शकतो. शिरूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक लढत झालेली होती. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा खासदार झालेलं बघायला मिळू शकतं. आणि शिवाजीराव आढळराव पाटील जे यंदाच्या वेळेला राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या तिकिटावरती लढले ते पराभव झालेला त्यांचा बघायला मिळू शकतो. पुढची जागा आहे मावळची. श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली बघायला मिळू शकते. तर संजोग वाघेरे ठाकरेंच्या शिवसेनेचे यांनी सुद्धा एक तगडी लढत दिलेली होती. साताऱ्याची एक महत्त्वाची जागा. उदयनराजे भोसले हे आपल्या पोलच्या नुसार तरी जनमताचा कौल त्यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय. तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे टाईट फाईट झालेली दिसतेय, त्यामुळे निसटता पराभव. पुढे सांगली. ट्रिपल फाईट सांगलीमध्ये झालेली होती. तिहेरी लढती होत्या. यामध्ये विशाल पाटील ज्याचा अमोल सर तुम्ही अपक्ष म्हणून उल्लेख केलेला होता ते विजयी झालेले दिसतात. संजय काका पाटील भाजपचे, त्यासोबतच ठाकरेंनी जी उमेदवारी चंद्रहार पाटलांची आधीच जाहीर करून टाकलेली होती सभेच्या दरम्यान त्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागू शकतो. पुढे कोल्हापूर. शाहू छत्रपती काँग्रेसकडून यंदाच्या वेळेला त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि या बिग फाईट्समध्ये ते विजयी झालेले दिसत आहेत जनमताचा कौल. पुढे हातकणंगले एक महत्त्वाची जागा ज्या ठिकाणी पुन्हा एकदा तिहेरी लढत झालेली होती. तिथे धैर्यशील माने शिवसेनेच्या शिंदे गटाचे ते विजयी झालेले दिसत आहेत. राजू शेट्टी यंदाच्या वेळेला पुन्हा एकदा अपक्ष म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेले होते. सोलापूरमध्ये काय घडतंय बघूयात. महापोलच्या नुसार राम सातपुते भाजपकडून विजयी झालेले आपल्याला दिसतात सोलापूरचे. तर प्रणिती शिंदे यांना पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची जागा जी खऱ्या अर्थानं शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली ती म्हणजे माढा, आणि ही जागा शरद पवारांनी राखल्याचं दिसतंय. धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होताना दिसत आहेत आपल्या पोलच्या नुसार. अहमदनगरची फाईट सुद्धा बघूयात. टाईट फाईट झालेली आहे अहमदनगरमध्ये. निलेश लंके यांना पराभव पत्करावा लागू शकतो आणि सुजय विखे पाटील हे विजयी झालेले आपल्या पोलच्या नुसार दिसत आहेत. पुढे शिर्डीची जागा. तिहेरी लढत झालेली होती. ट्रिपल फाईट आपण दाखवतोय. सदाशिव लोखंडे हे पुन्हा एकदा इथे विजयी झालेले दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाचे. तर उत्कर्ष रूपवते हा सुद्धा एक फॅक्टर होता इथे वंचितचा. आणि याविषयी आपल्याशी चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर ज्ञानेश्वर बिजले आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक. त्याचबरोबर अनिल देशमुख सुद्धा आहेत. अनिल देशमुखांपासून आपण सुरुवात करूया. अनिलजी, ह्या सगळ्या 47 जागा एका बाजूला, मात्र 1 जागा जी अपक्ष जिंकतो आहे असं आपल्या एक्झिट पोलमधनं समोर येत आहे ती जागा पश्चिम महाराष्ट्रातली आहे. त्या जागेपासून आपण सुरुवात करूया असं मला वाटतं. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील बाजी मारतील असा हा एक्झिट पोल सांगतोय. तर विशाल पाटील यांचा हा विजय हा नेमका कोणाचा पराभव म्हणायचा? तो उद्धव ठाकरेंचा पराभव म्हणायचा, जयंत पाटलांचा पराभव म्हणायचा, संजय काकांचा पराभव म्हणायचा की चंद्रहार पाटलांचा पराभव म्हणायचा? काय वाटतं?
हे खरं आहे की आपण आता जो एक्झिट पोल जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये सांगलीची जी जागा आहे ती सांगलीची जागा आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांना दाखवलेली आहे आणि निवडणुकीपूर्वी ही सुद्धा परिस्थिती साधारण अशीच होती. आपण जो प्रश्न उपस्थित केला की हे नेमका कुणाचा पराभव, याचा जर एक सर्वांकषाने विचार केला तर मुळात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसची ती जागा राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं ज्यावेळी जागा वाटप सुरू होतं तर त्यावेळी झालेल्या समझोता केली आणि शिवसेनेला पण वस्तुस्थिती अशी होती की ही जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे होती आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत संजय काका पाटील यांच्याविषयी कुठेतरी असलेली अंतर्गत नाराजी याचा फायदा नेमका काँग्रेसला होईल आणि ही जागा आपल्याकडे राहावी असा काँग्रेसचा पहिल्यापासून प्रयत्न होता. मात्र ही जागा काँग्रेसला मिळाली नाही आणि नाईलाज असतो विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि याचा कुठेतरी फटका हा महायुतीच्या घटक पक्षांना म्हणजे शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला सुद्धा बसण्याचा आता दिसतंय. मात्र निवडणुकीत जर हे आता जे आपला एक्झिट पोल आहे हा जर खरा ठरला तर भविष्यात आघाडीच्याच बोटामध्ये सामील होणार आहेत यात मात्र काही शंका नाही आहे. त्यामुळं एका अर्थानं जरी शिवसेनेचा पराभव झाला, जरी राष्ट्रवादीचा पराभव झाला तरी दुसऱ्या अर्थानं ही जागा आणि याचा फायदा या अपक्ष आघाडीलाच होणार आहे. अगदी आपल्यासोबत संजय पाठक सर पण जोडले गेलेले आहेत. ते दैनिक पुढारी सोलापूरचे निवासी संपादक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. त्याआधी आपण जाऊयात, ज्ञानेश्वर बिजले सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामधल्या जागांविषयी बोलतोय. सांगलीनंतर एक महत्त्वाची जागा, ज्या जागेकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे, ही जागा नेमकी कोण राखणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ती जागा म्हणजे बारामतीची आहे. ज्ञानेश्वर सर, इथे नेमकं काय घडू शकतं? कारण आपले जे एक्झिट पोल आलेले आहेत आणि पुढारीने ज्या पद्धतीने सर्वे केलाय याच्यामध्ये तरी ही जागा अजित पवार इथे यांच्याकडे गेलेली बघायला मिळते आहे. इथे नेमकं काय घडू शकतं? काय नेमकी इथली समीकरण होती? पवार यांच्या घराण्यामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीची स्पष्ट लढत झालेली आहे. याच्यात सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रचाराची त्यांनी आखणी केली होती. दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. त्याचबरोबर अजित पवार पूर्ण वेळ या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते. गेल्या 20 वर्षात राष्ट्रवादीच्या जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण अजित पवारांच्या संपर्कात असल्यामुळं अजित पवारचं ग्राउंड लेवलला खूप चांगलं नेटवर्क होतं. तर परसेप्शन हे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या बाजूने होतं. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज तिथं अटीतटी लढत झाली आहे. लोकांमध्ये सुप्रिया सुळे येतील अशाही पैजा लावल्या जात आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार ह्याही येतील अशी एक चर्चा कार्यकर्त्यांमध्ये केडर बेस पार्टी असल्याच्या कारणानं भाजपमध्ये चालू होती. त्यामुळे अतिशय चुरशीची लढत होणार आहे. सध्या तरी पोलनुसार सुनेत्रा पवार दाखवत असले तरी काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सुप्रिया सुळे हेही विजय होऊ शकतील. त्यामुळे खूप अशी कमी मार्जिनच्या मताधिक्याने कोणीतरी विजय होईल असं तिथलं बारामती चित्र दिसत आहे. ज्ञानेश्वरजी, बारामतीतला जर आपण प्रचाराचा एकंदरीत पॅटर्न बघितला तर अजित पवार हे सातत्याने मी कशा संस्था उभा केल्या, आपण कसा विकास केला, आपण कसे जनतेसाठी अवेलेबल आहोत किंवा भाषणं करून फार काही होत नाही, ते ग्राउंडवर कामं करावी लागतात, अशा प्रकारचा प्रचार होता. दुसरीकडे एक भावनिक प्रचार होता आणि तो भावनिक प्रचार ज्या प्रकारे वारंवार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न अजित पवार करत होते. म्हणजे रोहित पवारांच्या डोळ्यातनं अश्रू आल्यानंतर लगेच अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करणं आणि मी पण अश्रू काढून दाखवतो अशा प्रकारचं त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करणं, यात अजित पवारांना यश आलंय असं आपल्याला म्हणता येईल का? त्यातला जो भावनिक भाग होता त्याचा प्रभाव कमी करण्यात अजित पवार यशस्वी ठरलेत असं या एक्झिट पोलमधून आपल्याला म्हणता येईल का? एक लक्षात घ्या, हा जो दोन्ही पवार घराण्यांचा जो वाद होता किंवा हे होता तो बारामती लगतच्या भागात होता. मात्र पुणे शहरामध्ये खडकवासला मतदारसंघात तिथले मतदार हे थेट काही पवारांशी किंवा त्यांच्या राजकारणाशी जवळीक साधणारे नव्हते. ते शहरातले मतदार आहेत. तसंच भोर, पुरंदर ही जिथं काँग्रेसची ताकद आहे या ठिकाणी थेट संबंध पवारांच्या राजकारणाशी नव्हता. या 3-4 मतदारसंघामध्ये काय होणार आहे याचाही परिणाम
हा या निवडणुकीवर होणार आहे. पवारांची जी चर्चा किंवा वाद होते ते संवाद हा सगळा बारामती मतदारसंघ किंवा थोडाफार दौंड इंदापूर पर्यंतच तो मर्यादित राहिला. अन्य 3 मतदारसंघात मात्र काँग्रेस आणि भाजप तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटांची यांचा परिणाम यांचे जे कार्यकर्ते म्हणजे ते काय करतात ज्ञानेश्वरजी, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की बारामतीतून बघताना हा निकाल वेगळा दिसतोय आणि तुम्हाला पुण्यातून बघताना तो वेगळा दिसतोय, त्याचे शेड वेगळे दिसत आहेत? कारण पुण्यात गेल्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर कांचन कुल असू द्या किंवा त्याच्यापूर्वी 14 मध्ये जानकर उभे होते. 60-65 हजारचं लीड हे खडकवासल्यावरनं विरोधी पक्षाला दिलं होतं. यावेळी तर तिथली निम्मी राष्ट्रवादी ही फुटून अजित पवारांच्या बाजूने आलेली आहे. त्यामुळे जर खडकवासल्यात जर त्यांचं लीड 70-75 हजारपर्यंत गेलं तर सुप्रिया सुळेंना ही निवडणूक अतिशय जड जाईल. हे लक्षात आल्यामुळे सुप्रिया सुळेंनी सुद्धा पूर्ण वेळ खडकवासला मतदारसंघावर स्वतःचं लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत होतं. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला खेड आणि पुरंदर ह्या 2 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे असतील, इकडे कोंडे देशमुख असतील, हे उभारण्याची शक्यता असल्यामुळे त्या काँग्रेसच्या लोकांनी आपापले मतदारसंघ साधण्यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावात या भागात मतदान काय झालेलं आहे त्याचा परिणाम हा निकालाचा अंतिम हे करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. खरं अगदी. पुढचे जागा आपण बघूयात. सोलापूरमध्ये काय घडतंय ते बघूयात, कारण सोलापूरमध्ये राम सातपुते आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रणिती शिंदे असं आव्हान होतं. आपला जो एक्झिट पोल आहे या एक्झिट पोलच्या नुसार राम सातपुते हे आपल्याला साधारणतः विजयी झालेले दिसत आहेत. आपल्यासोबत संजय पाठक सर आहेत. संजय पाठक सर, हा मतदारसंघ एक महत्वाचा होता कारण काँग्रेसने काही जागा ज्या लढवल्या त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातली ही जागा काँग्रेसने लढवलेली होती. त्यामुळे प्रणिती शिंदे यांची हार ही किती याचा फटका बसू शकतो काँग्रेसला? अगदी बरोबर आहे. सोलापूरची लढत ही महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या एक प्रमुख लढतीपैकी एक लढत आहे. कारण या ठिकाणी थेटपणे सामना असा होता सुशीलकुमार शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस. कारण दोन्हीही नेते दिग्गज आहेत. याच्यामुळे ही लढत थोडीशी महाराष्ट्रभर गाजली. ह्या सर्वात मध्ये महत्वाचा पैलू असा आहे की या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेंनी स्वतः बाजूला होऊन मुलीला पुढे केलं, म्हणजे प्रणिती शिंदेला. प्रणिती शिंदे ह्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार होत. त्यांच्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी बेरजेचं राजकारण केलं. काँग्रेसपासून दुखावले गेलेले जे काही लोक होते, पूर्वीचे नेते होते, जे अन्य पक्षाला मिळाले होते किंवा ज्यांनी काम करणं थांबवलं होतं, अशा लोकांना जवळ करत शिंदेनी बेरजेचं राजकारण केलं. त्यामुळे प्रणितीचं पारडं जड आहे असं वाटत होतं. त्याचाच धसका घेत भाजपच्या लोकांनी शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, कुटुंब प्रमुख, प्रभाग प्रमुख, वार्ड प्रमुख अशा पद्धतीनं मायक्रो लेव्हलला, हायपर मायक्रो लेव्हलला जाऊन प्रचार केला. आणि त्याच्यामुळे कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं मतदान वाढलं. आणि वाढलेलं साधारणपणे 1 ते 1.5% जे मतदान वाढलं ते नेमकं कुणाच्या पारड्यामध्ये पडेल याच्यावर खरं तर निवडून कोण येणार हे ठरलेलं दिसतंय. परंतु वाढीव टक्का हा भाजपच्या बाजूने जाईल अशी चर्चा आपल्या एक्झिट पोलमधून समोर आलेली आहे. पाठक सर, सुरुवातीच्या काळामध्ये अगदी स्पष्टपणे आपल्याला बातम्या केल्याचं आठवत आहे की जे कन्फ्युजन होतं, प्रणिती शिंदे काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार की नेमकं काय करणार, ह्या कन्फ्युजनचा कुठेतरी फटका बसलाय किंवा त्याचा कितपत परिणाम या निकालावर झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये ते झालं, अगदी बरोबर आहे. परंतु पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट म्हणतात, अगदी त्याप्रमाणेच लोक ते सर्व विसरून गेले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये, विशेषतः इलेक्शनच्या अगदी शेवटच्या टोकाला हा प्रचार मात्र किंवा ही जी निवडणूक मात्र अगदी पर्सनल लेवल सुशीलकुमार शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनंच चालली. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जितक्या प्रतिष्ठेची निवडणूक केली तितक्याच प्रतिष्ठेची किंबहुना काही त्यापेक्षा जास्त प्रतिष्ठेची निवडणूक ही सुशीलकुमार शिंदेनी स्वतः केली. जवळपास 78व्या वर्षी सुशीलकुमार शिंदे सोलापूरच्या गल्लीबोळातून फिरत होते प्रणिती शिंदे यांच्यासाठी. यावरून तुमच्या लक्षात येईल की सुशीलकुमार शिंदेने ती निवडणूक स्वतःसाठी किती प्रतिष्ठेची केली. खरं. यानंतर अजून एक इंटरेस्टिंग मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला, तो म्हणजे पुण्याचा. तर पुण्याकडे ज्या प्रकारे ज्ञानेश्वर सर, तुमचा देखील तो बालेकिल्ला आहे म्हणून हा प्रश्न घेऊन पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो आहे. पुण्यामध्ये आत्ता जो निकाल दिसतोय त्याच्यामध्ये भाजप विजयी होईल असा आपला एक्झिट पोल सांगतो आहे. मात्र भाजपला हा विजय सहजासहजी मिळताना दिसतोय की तो जेवढा कठीण करणं शक्य होतं तेवढा कठीण करण्यात काँग्रेसने यश मिळवलं.
एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाला हा पुण्याचा मतदारसंघ सहजपणे मिळेल असं चित्र पहिल्यापासून होतं. 100 नगरसेवक, 4-5 आमदार, 2 खासदार आणि मंत्री सलग अशा परिस्थितीमध्ये आणि त्यामध्ये अजित पवारांची साथ, हे सगळं गृहीत धरलं तर त्यांनी आणि गेल्या 2 निवडणुकीत 3-3 लाखाचं मताधिक्य असताना सुद्धा काँग्रेसनी शेवटच्या टप्प्यात जे दंगेकरांना उमेदवारी दिली. दंगेकर गेल्या वर्षी काँग्रेसच्या 50 वर्षाचा बालेकिल्ला कसबापेठ येथे भाजपला पराभूत करून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल जे एक वलय निर्माण झालं होतं. सर्वसामान्यांचा कार्यकर्ता हे दंगेकरांचं चित्र होतं. भाजपकडे सर्व कार्यकर्त्यांचं मोहळ असताना सुद्धा पन्ना प्रमुख वगैरे काय ते सांगतात तसं हे असताना देखील आणि काँग्रेस यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत होती, तरी देखील वेगवेगळ्या पातळींवर विशेषतः वाड्या वस्त्यांमध्ये आपला माणूस या पद्धतीनं दंगेकर पुढे गेले. आणि आत्ताची चित्र असं आहे की अतिशय अटीतटीची लढत ही पुण्यात होती आहे. शेवटच्या अनेक जण अजूनही सांगतायत की दंगेकर विजयी होऊ शकतील, तर मोहोळच्या बाजूने सांगतायत की आम्ही 50,000 येऊ, लाखांनी येऊ. यामुळे आत्ता अंदाज येत नाही इथपर्यंत ती चुरशीची लढत पुण्यातली ठरणार आहे. आणि 4 तारखेलाच हे नक्की कळेल की कोण जिंकतंय, कुठल्या भागात, कुठल्या एरियामध्ये कोणाचं मतदान जास्त झालंय आणि कोण कुठे लीड घेते त्यावर पुण्याचा निकाल हा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेवटच्या 2 तासापर्यंत ह्याची उत्कंठता ही लागून राहणार आहे सगळ्यांना. ज्ञानेश्वर सर, यालाच जोडून एक प्रश्न आहे, तो म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून दंगेकरांचं एक आव्हान होतं. खरं तर आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी मतदान होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा दंगेकरांनी पोलीस स्टेशनला ठिय्या दिलेला होता, मोठी आंदोलनं केली. त्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांचं नियोजन, या 2 गोष्टी नेमक्या कशा या निवडणुकीमध्ये फायद्याच्या ठरलेल्या असू शकतात? मुळात भारतीय जनता पक्षाचे 100 नगरसेवक आणि 4 आमदार आत्ता असल्यामुळं त्यांचं प्रत्येक ठिकाणी एक स्वतःचं नेटवर्क पहिल्यापासूनच बांधलेलं होतं. त्याचबरोबर त्यांची बूथ रचना आणि वार्ड रचना त्यांचे ह्या पद्धतीनं त्यांचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर कोण माणूस आहे यांचे संपूर्ण फोन नंबर सकट याद्या आधी 2-3 महिने तयार होत्या. त्यामुळे या लोकांपर्यंत ते पोहोचण्याची यंत्रणा, ती लोक किती बाहेर पडलेली आहेत आणि त्या भागात किती मतदान त्यांनी बाहेर काढलं यावर भाजपचं यश होतं. भाजपचं त्यांच्या दृष्टीनं आणखी दुसरं की पंतप्रधानांची पुण्यात झालेली सभा, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, भाजपचे बहुतेक नेते हे पुण्यात येऊन गेलेले होते. यामुळे एक स्वतःचं पूर्ण नेटवर्क होतं. तसं कुठलंही नेटवर्क हे समोरच्या बाजूनं दंगेकरांच्या बाजूनं नव्हतं. मात्र दंगेकरांच्या बाजूने जे प्रमुख मुद्दे असे होते की एक म्हणजे राहुल गांधी यांची सभा झाली, त्याचवेळी तो जो भाग होता तो पूर्ण दलित आणि वाड्या वस्त्यांचा असलेल्या भागात त्यांनी परत संविधान हे तुमचं बदललं जाणार आहे हा जो परत घोषणा केली, त्याचा मोठा परिणाम हा वाड्या वस्त्यांमध्ये झाल्याचं जाणवत होतं. त्यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुस्लिम एकगठ्ठा झालेलं होतं. त्यांचं 1-1.25 लाखाचं मतदान जे आहे ते आपसुकच यांना मिळलं. दंगेकर मूळचे शिवसेनेचे, त्यानंतर मनसेचे होते. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो पूर्णपणे त्यांच्या मागं उभा राहिल्याचं दिसून येत होतं. यामुळं दुसरी आणखी एक वेगळे म्हणजे आपचं मतदान, आपचे कार्यकर्ते, मार्क्सवादी पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचार होत होते, त्याचे 5-50 हजार मतं वाढणार होती. अशा पद्धतीनं त्यांच्या नकळत म्हणजे जे भाजपचं विरोधी मतदान आहे ते आपोआप दंगेकरच्या मागं एकवटलं गेलं. तिसरा स्ट्रॉंग उमेदवार पुण्यात नव्हता. त्यामुळे ही अतिशय चुरशीची आणि थेट लढत होती. यामुळं बोलणारी लोकांचं किंवा चर्चेत असं की दंगेकर विजय होऊ शकतील, होणार की नाही हे आता त्या दिवशी कळेल. पण भाजपची एक नियोजनबद्ध यंत्रणा आणि पूर्ण केडर बेस पार्टी असल्यामुळं कोपऱ्या कोपऱ्यात त्यांची माणसं होती. तर ह्या नियोजनाचा फायदा भाजपला होताना दिसतो आहे, केडर बेसचा फायदा होताना दिसतो आहे आणि दुसरीकडे कार्यकर्ता असणं, लोकांमधला नेता असणं अशा प्रकारची ही फाईट आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर काही जागा आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. आपण चर्चा करतो आहोत पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांविषयी आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला किंवा बातम्यांमध्ये सगळ्यात जास्त बाईट तुम्ही ज्याचे बघितले असतील असा मतदारसंघ आहे शिरूरचा. तर शिरूरमध्ये काय चित्र आहे? शिरूरमध्ये अमोल कोल्हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असं सध्या एक्झिट पोलमधून समोर येत आहे आणि याची नेमकी काय कारणं दिसत आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर अनिल देशमुख जे आहेत. अनिलजी, शिरूरचा जर आपण विचार केला तर काय चित्र दिसतंय? पुन्हा एकदा अमोल कोल्हेच दिल्लीला जातील असं दिसतंय. काय याच्या मागे फॅक्टर कारणीभूत असू शकतात?
ठीक आहे, मला वाटतं अनिलजींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पाठक सर, आपण काय सांगू शकाल, शिरूरची लढत कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरले असू शकतात? मला वाटतं आवाज दोघांपर्यंत काही तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाहीये. माऊली सर, ज्या प्रकारे शिरूरची लढाई होती सगळ्यात जास्त रंगलेली होती आणि मागच्या वेळी गद्दारीचा एक मुद्दा होता, सातत्याचा मुद्दा होता, विकासाचा मुद्दा होता. अमोल कोल्हे पूर्ण वेळ राजकारणी नाहीत, ते नंतर कलाकार होतील, त्यांच्या क्षेत्रामध्ये निघून जातील, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रचार करण्यात आला. आणि तरीसुद्धा त्यांच्या नावासमोर सध्या तरी एक्झिट पोलमध्ये हिरवा लाईट लागताना दिसतो आहे. काय कारण असू शकतात यामागची? याचं बेसिक जर आपण कारण बघितलं तर अमोल कोल्हे पहिले 3-4 वर्षामध्ये मतदारसंघात फारसे सक्रिय नव्हते, असं एक चित्र म्हणजे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलत होते. ज्यावेळी अजित पवारांचा शपथविधी झाला त्यावेळी कोल्हे तिथं त्यांच्या सोबत होते आणि दुसऱ्या दिवशी मात्र ते शरद पवारांकडे आले आणि शरद पवारांकडनं त्यांना उमेदवारी मिळण्याची आश्वासन मिळालं. तिथनं ते पुन्हा सक्रिय झाले. त्या सक्रियतेच्यामध्ये अजित पवारांवर जो थेट हल्ला पक्षांकडनं व्हायचा ते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्या सोबतीलाच अमोल कोल्हे होते. त्यामुळं अतिशय दमदार अभिनय आणि आवाजाची फेक या 2 गोष्टीमुळे ते कंटिन्युअस अजित पवारांच्या विरोधात बोलत राहिले. त्यांच्या विरोधात आढळराव आल्यानंतर आढळरावांची त्यांची गेल्या वेळी त्यांच्या दोघातच लढत झाली होती आणि त्यांनी आढळरावांना पराभूत केलं होतं. यावेळी आढळरावांपुढे जुन्या काळातले कुठले तर प्रश्न टाकून ते उत्तर देण्याच्या ट्रॅपमध्ये त्यांनी आढळरावांना अडकवलं आणि याच्यात स्वतःचं 5 वर्षात आपण काय केलं काय नाही हे सांगत मी प्रश्न कसे विचारले असं सांगत आपला मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आणि त्याचा फायदा हा अमोल कोल्हेंना झालेला दिसतंय. दुसरी गोष्ट, त्यांचं जे शंभू महाराजांचं जे त्यांनी नाटक केलं होतं त्या नाटकांचे अनेक प्रयोग ह्या भागात झाले. पुन्हा समाजाचा जो एक पाठिंबा त्यांना मिळाला त्याचा फायदा घेत म्हणजे 3-4 मुद्दे महत्त्वाचे ठरलेले आहेत असं दिसतंय. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण अनिल देशमुखांकडे जाऊया. अनिलजी, थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातले आणखी जे 2 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, कोल्हापूर आणि हातकणंगले, या दोन्ही ठिकाणचे जे आपले एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्या मागची काय कारणं दिसत आहेत, अगदी थोडक्यात? कोल्हापूरचा जर विचार करायचा म्हटलं तर महाविकास आघाडीने शाहू महाराज यांना दिलेली उमेदवारी आणि त्याच्यानंतर महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्यात झालेला विलंब, याच्यामधलं जे अंतर होतं त्याचा फायदा घेत महाविकास आघाडीने अत्यंत नियोजनबद्ध केलेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी असलेली नाराजी आणि ते मतदारांच्यावर बिंबवण्यात त्यांना आलेलं यश आणि एकूणच एक आश्वासक चेहरा म्हणून प्रारंभीपासून शाहू महाराज यांच्याकडे पाहिलं गेलं होतं आणि त्याचा नेमका फायदा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतला आणि त्याचंच कुठेतरी यश येताना इथं कोल्हापूरमध्ये दिसतंय. सांगली हातकणंगले मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे विद्यमान खासदार असलेले धैर्यशील माने यांना एक्झिट पोलमध्ये कुठेतरी हिरवा लाईट जाताना दिसतो. हे जरी खरं असलं तरी 4 तारखेला नेमकी परिस्थिती समोर येईल, कारण या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सत्यजित पाटील तरूरकर यांनी खूप अशी कडवी झुंज दिलेली आहे. कदाचित हा निकाल अगदी त्यामुळे या बिग फाईट्स मध्ये आपल्याला दिसतंय शाहू छत्रपती हे ही जागा राखतील असं दिसतंय. खूप खूप धन्यवाद. तर महाभारत महा एक्झिट पोलमध्ये आता आपण वळतो आहोत मुंबई, महामुंबई आणि कोकणाकडे. महामुंबई आणि कोकणामध्ये देखील महायुतीचाच डंका वाजतो आहे असं चित्र एक्झिट पोलमधून समोर येत आहे. एकूण या 12 जागा आहेत. या 12 जागांपैकी 6 मुंबईच्या, 4 महामुंबईच्या आणि 2 कोकणातल्या अशा एकूण 12 जागांपैकी 10 जागा महायुतीकडे जातील अशी सध्या शक्यता एक्झिट पोलमधून समोर येते आहे. या 12 पैकी केवळ 2च जागा मवियाला मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत आपण आकडेवारी बघूया. पूर्ण या 12 जागांची टॅली काय सांगते. या 12 जागांपैकी 10 जागा या एनडीएकडे जाताना दिसत आहेत आणि इंडियाकडे केवळ 2च जागा येताना दिसत आहेत. आणि दक्षिण मुंबईमध्ये नेमका निकाल काय लागतोय आपण बघूया. दक्षिण मुंबईचा महापौर आपण बघतोय. अरविंद सावंत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे, ते जनमताच्या कौलामध्ये विजयी झालेले आहेत आणि यामिनी जाधव
शिंदेच्या शिवसेनेच्या यांना पराभव पत्करावा लागू शकतो. हो. मुंबई दक्षिण मध्यमध्ये काय चाललंय आपण बघूयात. मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडेल, तर अनिल देसाई ठाकरेंच्या शिवसेनेचे यांचा पराभव होऊ शकतो. उत्तर मध्य मुंबईचं समीकरण बघूयात नेमकं काय झालं. इथे सुद्धा महायुतीकडे ही जागा जाताना दिसते. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा विजय आणि वर्षा गायकवाड यांची मागणी. उत्तर पश्चिम मतदारसंघ आणखी एक टाईट फाईट आपण बघतोय. अमोल कीर्तिकर आणि त्यांच्या विरोधामध्ये रवींद्र वायकर होते. अमोल कीर्तिकर विजय. उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. पियुष गोयल हे विजयी झालेले दिसत आहेत, तर भूषण पाटील यांनी लढत दिलेली होती त्यांच्या समोर काँग्रेसकडून. ईशान्य मुंबईमध्ये काय झालंय आपण बघूयात. याच ईशान्य मुंबईला मुंबई उत्तर पूर्व म्हटलं जातं. मिहीर कोटेचा भाजपचे हे विजयी झालेले दिसत आहेत, तर संजय दिना पाटील पोलच्या नुसार तरी त्यांना हार पत्करावी लागू शकते. ठाणे एक महत्वाची जागा जी प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती. नरेश म्हस्के महायुतीचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते, जे विजयी झालेले दिसत आहेत, तर राजन विचारे यांना पराभव पत्करावा लागू शकतोय. कल्याण आणखी एक महत्वाची जागा जिथे श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले दिसत आहेत. पुन्हा एकदा खासदार ते होऊ शकतात, तर वैशाली दरेकर एक महिला चेहरा, महिला उमेदवार अशा ठाकरेंनी दिलेल्या होत्या, त्यांना पराभव पत्करावा लागू शकतोय. आणखी एक महत्वाची लढत जिथे ट्रिपल फाईट झालेली होती, तिरंगी लढत आपण बघतोय. भिवंडीमध्ये कपिल पाटील हे पुन्हा एकदा विजयी झालेले बघायला मिळू शकतील. सुरेश म्हात्रे आणि निलेश सांबरे हे आणखी एक महत्वाचं नाव होतं. या दोघांना सुद्धा पराभव पत्करावा लागू शकतो. आणखी एक तिरंगी लढत पालघरची. हेमंत सावरा यांना जनमताचा कौल आपण बघतोय. भारती कांबडी आणि राजेश पाटील या दोघांना सुद्धा पराभव पत्करावा लागू शकतो. कोकणामधल्या 2 लढती होत्या, यामध्ये रायगडची लढत आपण बघतोय. सुनील तटकरे हे विजयी झालेले दिसत आहेत. अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे. जनमताचे कौल आपण बघतोय, एक्झिट पोलचे अंदाज. आणि शेवटची एक महत्वाची जागा कोकणामधल्या फाईट्सच्या संदर्भातली बिग फाईट होती खऱ्या अर्थाने ही. नारायण राणे आणि त्यांच्या विरोधामध्ये विनायक राऊत. यामध्ये पुढारी न्यूजच्या या महापोलनुसार, महा एक्झिट पोलच्या नुसार नारायण राणे हे विजयी झालेले दिसत आहेत. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शशिकांत सावंत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला शशिकांत सावंत यांच्याकडे जाऊयात. शशिकांतजी, सुरुवातीला आपण कोकणाविषयी बोलूया. ज्या 2 मोठ्या लढती कोकणामध्ये झालेल्या बघायला मिळालेल्या होत्या, या दोन्ही ठिकाणी खरं तर शिवसेनेचं जे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे ते यंदाच्या वेळेला आपल्याला कोकणामधून गायब झालेलं दिसलं. मात्र शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सुद्धा आपल्या पोलच्या अंदाजानुसार त्या दोघांना सुद्धा पराभव पत्करावा लागलेला आहे. नाही, खरं म्हणजे ह्या दोन्ही बिग फाईट लढत म्हणून पाहिल्या गेलेल्या होत्या. याचं मुख्य कारण असं होतं की दोन्ही उमेदवार हे आमने सामने अनेक वर्ष आलेले उमेदवार होते. नारायण राणे अनेक वर्ष कोकणात काम करतायत. मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते 7 वर्ष होते, विधानसभेत त्यांनी जवळजवळ 25 वर्ष तिथून निवडून आलेले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे जेव्हा रिंगणात आले त्यावेळी शिवसेनेतून तिची पिछेहाट होईल अशी पहिल्यापासूनच शक्यता होती आणि तसंच चित्र या एक्झिट पोलमध्ये दिसतंय आणि ते एका अर्थाने बरोबरच आहे. मात्र रायगडबाबत जो एक्झिट पोल आत्ता आपण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित बदल होण्याची शक्यता आहे. कारण तिथे अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे हे जरी बिग फाईट लढतीमधले महत्त्वाचे उमेदवार असले तरीसुद्धा तिथे एक जो शेकापचा मोठा फॅक्टर आहे. शेतकरी कामगार पक्षाने यावेळी अनंत गीतेंना मदत केलेली आहे आणि मागच्या लोकसभेला सुनील तटकरेंना मदत केलेली होती. हा जो फरक आहे त्यामुळे इथे नक्की काय होईल हे आपल्याला 4 तारीखला पाहावं लागेल. पण दोन्ही लढती बिग फाईट आहेत. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचाराला मोठे नेते उतरलेले होते. राज ठाकरेंनी पहिली सभा नारायण राणेंसाठी घेतलेली होती. इकडे रायगडमध्ये सुद्धा तशा मोठ्या सभा नेत्यांच्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रचाराचं रण हे खूप तापलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की या दोन्ही लढतीमध्ये राणेंची ही लढत ही त्यांच्या बाजूने जाईलच, पण रायगडमध्ये अजून फाईट होईल असं मला वाटतं.
बरं, याच विषयी खरं तर भोईटे सरांकडून जाणून घ्यायचंय. रत्नागिरी सिंधुदुर्गची एक इंटरेस्टिंग अशी लढत होती, कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅक्टर्स इथे काम करत होते. एक म्हणजे आतापर्यंत जे केसरकर आणि राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे, केसरकरांची नेमकी या एकूणच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिका साधारण काय असू शकते, किंवा त्याच वेळेला किरण सामंत यांची नाराजी ही एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली होती. यामिनी बरोबर आहे, कारण या मतदारसंघात प्रथमच एक वेगळा इतिहास घडला. एकतर मगाशी तुम्ही म्हणालात तसं धनुष्यबाण नसलेली पहिली निवडणूक आहे कोकणातली ही, की जेव्हा धनुष्यबाण असलेलं बटन शोधायला जर, म्हणजे आपण जसं पुणे मतदारसंघात, पुण्यातल्या बारामती मतदारसंघात पाहिलेलं आपण, की एक वृद्ध गृहस्थ जे वर्षानुवर्ष परंपरागत भाजपचे मतदार ते जसे भांडत होते की कुठे आहे माझं कमळ, तसंच कोकणातल्या मतदारांना काहींना वाटलं असेल ज्यांना परंपरेनं धनुष्यबाण बटन दाबायची सवय. इथं ठाकरेंची मशाल पोहोचली नाही असं नाही, त्याने खूप प्रभावी केलं. यातला मुद्दा महत्वाचा असा की तुम्ही तो विचारलात केसरकरांबद्दलचा, त्यांनी खूपच जुळवून घेतलं. म्हणजे शरद पवारांसोबत ते होते, राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा अखंड होती तेव्हा ते तिथं होते, सावंतवाडी आणि केसरकर असं एक समीकरण तयार झालं. मात्र सातत्यानं नारायण राणेंचा त्यांच्याशी वाद होत राहिला. एक इंटरेस्टिंग यातला भाग असा की नारायण राणे आणि कोकणातले इतर प्रस्थापित नेते, त्या मतदारसंघातले, तालुक्यातले, यांचा कधी फार जुळलेलं आपल्याला दिसत नाही. तसंच केसरकरांचं जुळत नव्हतं, हार्डवेअरच मधल्या काळात होतं. तरी सुद्धा आता महायुतीचा जो प्रयोग झाला त्यात केसरकरांनी तो प्रयत्न केला. त्यांनी नेमकं काय केलं ते निकालानंतर खरं तर सावंतवाडीचं जेव्हा ईव्हीएम उघडलं, आपल्याला आकडे कळतील तेव्हा कळेलच. पुढचं इंटरेस्टिंग एक पार्ट, ज्यांना तुम्ही म्हणाल ते गायब होते. किरण सामंत इच्छुक होते, त्यांनी फलक बदलले आपल्या कार्यालयावरचे, त्यांनी स्टेटस बदलत ठेवलं. त्यामुळे राजकारण अगदी रोज इंटरेस्टिंग बातम्यांनी कोकणात गजाली असतात ना तसं रंगत होतं. आता एक भाग त्यातला की ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉन रिचेबल झाले, त्यामुळे त्यांना मानणारे मतदार ते कमळापासून नॉन रिचेबल झाले का, हा एक वेगळा विषय होईल अभ्यासाचा. अर्थात नारायण राणेंचं, शशिकांत सावंत म्हणाले तसं स्वतःचं जे एक प्रस्थ आहे, त्यांचं जे एक आपलं नेटवर्क आहे पार्टीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, त्यामुळे त्यांना असं कोणी नॉन रिचेबल राहिला आणि कोणी वरून दोस्ती आणि आतून कुस्ती खेळलं तरी सुद्धा त्यांचं लक्ष तिथं असेलच. मात्र त्याच वेळी या मतदारसंघात शिवसेनेचं, ठाकरेंचं एक वेगळं महत्व सुद्धा, एक भावनिक नातं सुद्धा आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासारखा प्रभावशाली नेता असून सुद्धा अनेकदा तिथं शिवसेना आपला प्रभाव राखताना दिसली, अपवाद राणेंच्या बंडानंतरच्या निवडणुकीचा. त्यामुळे नेमकं आपल्या पोलमध्ये नारायण राणे हे विजयी होतील ही शक्यता, हा अंदाज जरी वर्तवण्यात आला असला तरी सुद्धा ग्राउंड लेवलवर आजही काहींचं म्हणणं आहे की तुम्ही पहा नेमकं काय घडतं. रायगड मतदारसंघाबद्दल, रायगडमध्ये जे फॅक्टर महत्वाचे होते, गीतेंचा, मला वाटतं महाराष्ट्रातला, मी चुकत नसेल तर लोकसभेवर निवडून गेलेला कुणबी समाजातला एकमेव खासदार. गेल्या वेळी काही समीकरण बदलली. शशिकांत सावंत म्हणाले तसं की शेकाप हा एक घटक महत्वाचा ठरला. शेकापकडे इतर समाजावर आगरी समाजाची खूप मोठ्या प्रमाणावर मतदान आहे, ते मतदान तटकरेंकडे वळलं आणि त्याचा फटका गीतेंना बसला होता. शिवसेनेचे गीते पराभूत झाले होते. यावेळी मात्र जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील हे पूर्णपणे अगदी सर्व बळ लावून गीतेंसाठी काम करताना दिसत होते. मात्र फटका कुठे होता? भारत गोरेगावकर महाडचे, तसेच इतर जे ठाकरेंच्या कडून शिंदेकडे गेलेले जे आमदार आहे ते सर्व आमदार विरोधात काम करत होते गीतेंच्या. अर्थात गेल्या वेळी सुद्धा असाच आरोप अंतर्गत बंडाळीचा, नाराजीचा झालाच होता. या सर्वाचा परिणाम यावेळी मतदानात कसा झाला त्यावरही या मतदारसंघातील निकाल ठरेल. निश्चितपणे. म्हणजे शशिकांत सावंतजी, तुम्हाला याच अनुषंगाने जे 2-3 मुद्दे तुम्ही मांडलेत आणि भोईटे सरांनी सुद्धा मांडले. शेकापचा एक मुद्दा होता आणि प्रचार यंत्रणा आणि इतर स्थानिक नेत्यांची साथ हा एक मुद्दा होता. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो निवडणुकीच्या सुरुवातीला वाटत होता, जो सगळ्यात जास्त कोकणात प्रभावी ठरू शकेल, तो होता गद्दारीचा, पक्षफुटीचा. जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्ला शिवसेना फुटल्याच्या प्रक्रियेला कसा रिॲक्ट होतो हे कोकणात सगळ्यात जास्त दिसेल असं वाटलं होतं. मात्र तशी लढाई झालीच नाही. म्हणजे धनुष्यबाण कोकणामध्ये पोचलाच नाही, त्यामुळे थेट ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई झालीच नाही. मात्र तरीसुद्धा हा फॅक्टर
नंतरच्या काळामध्ये मतदान होईपर्यंत हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत गेला आणि त्याचा परिणाम म्हणून हा निकाल दिसतोय असं आपण म्हणू शकतो का? आणि त्यामध्ये दोन मुद्दे आहे. एक म्हणजे नारायण राणेंची तशी ही शेवटची निवडणूक होती. नारायण राणेंचे राजकीय जे संपूर्ण करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांचं आताचं वय पाहता ती ही शेवटची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलची सुद्धा सहानुभूती त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. दुसरं ठाकरेंची सेना फुटली ह्याचीही सहानुभूती होती, पण ह्या दोन सहानुभूतीच्या लाटी एका वेळी आल्यामुळे पहिल्या लाट थोडीशी कमी झाली आणि राणेंच्या बाजूने अधिक प्रमाणात मतदार गेले असं मला वाटतं त्या मतदारसंघामध्ये. आणि हे विनायक राऊत यांनी 2 वेळा त्या मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला जरी असला तरीसुद्धा तिथले जे लोकप्रतिनिधी आमदारांची संख्या आहे ती महायुतीकडे जास्त आहे. आता तुम्ही बघितलं तर रत्नागिरी महायुतीकडे आहे, चिपळूण महायुतीकडे आहे, सावंतवाडी महायुतीकडे आहे आणि 2 मतदारसंघ जे होते ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे होते. त्यामध्ये कुडाळ विधानसभा आहे आणि राजापूर. त्याच्यामुळे ही सुद्धा ताकद त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. त्यामुळे राणेंना कदाचित अधिक झुकतं माप या मतदारसंघात मिळालं असेल. म्हणजे सहानुभूती दोन्हीकडे होती, मात्र ताकद भाजपकडे जास्त होते आणि त्याचा बेनिफिट राणेंना मिळताना दिसतो आणि तिकडे रायगडमध्ये तटकरेंना मिळताना दिसतोय असं आपण एकंदरीत म्हणू शकतो. याच्यानंतर आता आपण मुंबईकडे वळूया. मुंबईत दक्षिण मुंबईपासून मला वाटतं आपण सुरुवात करूया. दक्षिण मुंबईमध्ये ज्याप्रमाणे देशात भाजप हॅट्रिक करेल असं ओव्हरऑल देशाचे सगळे पोल सांगत आहेत, त्याप्रमाणे दक्षिण मुंबईमध्ये मात्र अरविंद सावंत हॅट्रिक करतील असं सध्या आपला पोल सांगतो आहे, एक्झिट पोल सांगतो आहे. बोयटे सर, काय वाटतं कशाच्या नेमक्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर हे यश त्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना मिळताना दिसतंय? याच्यामध्ये चेहऱ्याचा किती वाटा आहे, नॅरेटिव्हचा किती वाटा आहे आणि संघटनेचा किती वाटा आहे? मला वाटतं तुम्ही जे 3 मुद्दे सांगितले ना त्या तिन्ही मुद्द्यांचं एकत्रितकरण म्हणजे या मतदारसंघातला जो विजयाचा अंदाज आपल्या महापोलमध्ये दिसतोय, महा एक्झिट पोलमध्ये दिसतोय पुढारी न्यूजच्या. कारण आपली सॅम्पल्स हे सर्व समावेशक होती, सर्व थरातले सॅम्पल आपण तिथे वापरले होते. त्यामुळे स्वाभाविकरित्या हा जो कौल दिसतोय यात पहा, एक यातला दक्षिण मुंबईतलं आणखी एक वैशिष्ट्य आहे अमोल. तुम्हाला सांगतो की मराठी मतदार अनेकदा एक गैरसमज असतो आपल्या डोक्यात, मात्र एका खासगी एजन्सीकडून जो डेटा आपल्याला उपलब्ध झाला, मुंबईतील 6ही मतदारसंघातील भाषिक मतदार कसे आहेत, कोणत्या भाषेची किती आहेत, तर दक्षिण मुंबईचा विचार करता 40% मराठी आहेत. त्याचबरोबर नव्यानंच ठाकरेंकडे आलेला एक मोठा वर्ग म्हणजे मुस्लिम मतदारांचा, ते तिकडे 22% आहेत. म्हणजे 62%. म्हणजे मी वारंवार अनेकदा ठाकरेंच्या ज्या एका समीकरणाचा उल्लेख करतो, मराठी मुसलमान दलित MMD, त्यानुसार पाहिलं तर 62% मते इथं दिसतात आहे. आणि जी भाजपकडे जातील ती मतं कोणती आपण मानतो, तर ती गुजराती राजस्थानी आणि राम मंदिरानंतर उत्तर भारतीय आणि 14 नंतर थोडासा एक ट्रेंड दिसलाय मुंबईकर उत्तर भारतीय मतदारांमध्ये, तो म्हणजे ते भाजपशी जुळवून घेतात. तर 12% उत्तर भारतीय आणि 17% गुजराती राजस्थानी, 29% हा जो मतदार आहे भाजपकडे जास्त मतं ज्यांची जाऊ शकतात. अगदी दावा केला जातो की 70% जातील. परंतु मराठी 40%, त्यातले अगदी काही टक्के स्वाभाविकरित्या शिंदेच्या शिवसेनेमुळे, मनसेमुळे आणि त्याचबरोबर भाजपचं सुद्धा मराठी नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं अगदी 50 प्रमुख पर्यंतचं नेटवर्क आहे. त्याचा विचार केला तर आकड्यांमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईत ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने, आठवत असेल तुम्हाला की नागपाड्यासारख्या मुसलमान भागात, मुस्लिम घनता जास्त असलेल्या भागात सुद्धा अमीन पटेल सारखे काँग्रेसचे आमदार सांगत होते की आम्ही मशाल घेऊन फिरतो आहोत आणि मुसलमान मतदारांचा आम्हाला खूप मोठा फायदा होतोय. तिकडे सर्वात सकारात्मक ठाकरेंच्या अरविंद सावंतांसाठी हे झालं की तिकडच्या शाखेमध्ये काँग्रेसचे नेते येऊन बसले. निश्चित म्हणजे भोयटे सर, आता तुम्ही जो मुस्लिम मतदानाचा उल्लेख केलात, आज आपल्या संध्याकाळी 7:30 ते 9:30 याच्यामध्ये आपण जे अनालिसिस करणार आहोत की मुस्लिम मतदान कशा प्रकारे रिॲक्ट झालं यावेळी, तो सुद्धा फार इंटरेस्टिंग भाग असणार आहे. त्यामुळे तिथे आपण त्याचं अधिक सविस्तर विश्लेषण करूच. तुमचा मुद्दा पूर्ण करा. यातलं पुन्हा एकदा की अरविंद सावंत म्हणजे स्थानिक भूमिपुत्र, सातत्यानं म्हणजे अनेक दशक ते ठाकरे करत आलेले आहेत. शिवसेना फुटली, 2 भाग झाले, अरविंद सावंत तिथेच राहिले. परंतु त्या आधीचा एक इतिहास अरविंद सावंतांचा, तो म्हणजे जेव्हा ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपची फारकत घेऊन
महाविकास आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जुळवली तेव्हा त्यांच्या एका कॉलवर अरविंद सावंत मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन मुंबईला परतले होते केंद्रीय मंत्रिपदाचा. म्हणजे अनेकदा आपण पाहतो की कशा पद्धतीनं पदांसाठी किंवा इतर काही आरोप होतात, खोके ओके वगैरे वगैरे, लोक इकडचे तिकडे जात असतात, निष्ठा वगैरे कशा बाता आपणच मांडत असतो. मात्र अरविंद सावंत यांच्या बाबतीत हे खूप वेगळंपण आहे थोडंसं. म्हणजे मला वाटतं शशिकांत सावंत अरविंद सावंत यांच्यावर बोलण्यासाठी सर्वात जास्त अधिकाराने ते बोलू शकतील असं मला वाटतं. नाही, अरविंद सावंतांचं तुम्ही भोयटे साहेब म्हणाला त्याप्रमाणे त्यांचं मुख्यतः कोकण कनेक्शन हे आहे, ते मुळात कोकणातले आहेत, त्यामुळे कोकणी मतदार आहे तो त्यांच्या बरोबर आहे. दुसरं, तो मतदारसंघ जर आपण एकंदरीत बघितला तर एक हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून आपण बघतो. त्याच्यात एक सुशिक्षित चांगले लोक तिथे राहतात अशा पद्धतीचे आहे. तर लोकसभेमध्ये त्यांनी जे 2 वेळा केलेला आपला परफॉर्मन्स आहे किंवा लोकसभेत मांडलेले मुद्दे आहेत याचा प्रभावसुद्धा मतदारांवर मला वाटतं असू शकतो. आणि दुसरा भाग मराठी मतदारसुद्धा तिथे मोठ्या संख्येने जो आहे ते मतदार वरळी परेल ह्या भागामध्ये जो मराठी टक्का आहे तो सुद्धा अरविंद सावंतांबरोबर यावेळी अधिक प्रमाणात दिसला. आपल्या सर्वेमध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्याचे प्रतिबिंब मला वाटतं या निकालात दिसतंय आणि ते योग्यच दिसतंय. कारण यामिनी जाधव आणि अरविंद सावंत अशी तुलना जर आपण केली तर निश्चितपणे उजवे उमेदवार म्हणून अरविंद सावंत यांना लोक स्वीकारतील असं चित्र होतं. अमोल, फक्त एकच वाक्य मी सांगतो, एकच वाक्य की दक्षिण मुंबईचं प्रतिरूप आहे आणि या मतदारसंघात लालबाग, परळ, वरळी हा संपूर्ण गिरणगाव, गिरगाव सर्व कडवट मराठी भाग येतो. या मतदारसंघातील लढाई म्हणजे शिवसेना कुणाची आणि मुंबई कुणाची याचं सुद्धा उत्तर देणारा निकाल या मतदारसंघातून अपेक्षित आहे. आणि मुंबईविषयी आपण बोलतोय, दक्षिण मध्य मुंबई हा सुद्धा एक महत्त्वाचा मतदारसंघ आणि आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार इथे राहुल शेवाळे हे पुन्हा एकदा खासदार झालेले बघायला मिळतात. त्यांच्यासमोर खरं तर अनिल देसाई यांचं एक आव्हान देण्यात आलेलं होतं. भोयटे सर, मात्र अनिल देसाई हे दिसलेच नाहीत कुठे प्रचारामध्ये. उद्धव ठाकरेंना 2-2 सभा घ्याव्या लागल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सुद्धा अनिल देसाई हे नॉट रिचेबल होते. फक्त प्रेस्टीज इश्यू करून ठाकरेंनी हा मतदारसंघ घेतला होता का? तसं म्हणता येईल. खरं तर शिवसेना भवन असलेला, शिवाजी पार्क असलेला मतदारसंघ म्हणजे अगदी प्रभादेवी पासून ते थेट अणुशक्तीनगर पर्यंत पसरलेला मतदारसंघ. म्हणजे तिकडे धारावी सुद्धा आहे, अणुशक्तीनगरची झोपडपट्टी आहे, BRC आहे, तसंच सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा सर्व काही. मात्र तुम्ही म्हणाल तसं की खरोखरच खूपच जास्त प्रेस्टीजचा इश्यू या मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने केला. मात्र तिथं अनिल देसाई हे खूप ज्येष्ठ नेते आहेत, ठाकरेंचे विश्वासू आहेत, अभ्यासू आहेत. मात्र ते राज्यसभेतलेच नेते आहेत की काय? कारण ज्या पद्धतीने लोकसभेला प्रचार झाला पाहिजे होता तसा झाला नाही अशी खंत ठाकरेंच्याच शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते पर्सनली बोलताना व्यक्त करताना दिसले. त्याच वेळी दक्षिण जो पुढचा मतदारसंघ आहे उत्तर मध्यवाला, तिकडे सुद्धा मातोश्री, तो सुद्धा त्यांना खरं तर जिव्हाळ्याचा विषय. तसं काही अदलाबदल केली असते तर इथे वर्षा गायकवाड जर लढल्या असत्या तर किमान धारावी मतदारसंघाच्या आमदार म्हणून तो एक मतदारसंघ पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा ठाकला असता. बरं, आपल्याकडे खरं तर वेळ कमी आहे त्यामुळे आपण पटापट कमेंट्स घेऊयात. सर, उत्तर मध्य मुंबई. अमोल सर. उत्तर मध्य मुंबई ज्या प्रकारे सध्या कौल समोर येतो आहे, उत्तर मध्य मुंबईमध्ये उमेदवार बदलण्यात आलेला होता. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याचा कसा परिणाम झालेला दिसतोय सावंत सर? नाही, नक्की ह्या मतदारसंघामध्ये खरं तर दोन्ही बाजूने लोक सांगतायत की दोन्ही बाजूने तेवढीच ताकद आहे. दोन्ही उमेदवारांना 50-50% विजयाची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की जरी वर्षा गायकवाड त्या मतदारसंघातल्या नसल्या तरी सुद्धा महाविकास आघाडीची जी ताकद त्या मतदारसंघात आहे त्याचा फायदा त्यांना होईल असं एक सांगितलं जात होतं. उज्ज्वल निकम जेव्हा आले तेव्हा एक राष्ट्रप्रेम असा एक मुद्दा समोर वेगळ्या अर्थाने आला आणि त्यामुळे ही राष्ट्रप्रेम आणि एका बाजूला त्या भागातली लोकांना भेटणारी एक प्रतिनिधी असा तो लढा मला वाटलं दोन्ही बाजूने लढला गेलेला आहे. आणि उज्ज्वल निकम यांची बाजू थोडी तगडी आपल्याला असली तरीसुद्धा इथे मला वाटतं दोघांनाही 50-50% विजयाची संधी आहे असं मला वाटतं. भोयटे साहेब याबाबत अधिक बोलले. भोयटे सर, याला जोडून तुम्ही ह्याच्यावर पण कमेंट करावी असं मला वाटतं की राहुल शेवाळे ज्या मतदारसंघातून लढतायत तो पारंपरिकरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 8 वेळा आतापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघात शिवसेना तिथे लढलेली आहे आणि
उज्ज्वल निकम ज्या ठिकाणाहून बाजी मारतायत तो पारंपरिकरित्या सुनील दत्त यांच्यापासून तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र दोन्ही ठिकाणी इथे महायुतीला यश येताना दिसतंय. 2009 पासून पाहिलं ना तर खरं तर पुनर्रचनेनंतर खूप रचना बदलली. त्यामुळे थोडंसं दोन्ही मतदारसंघाच्या रचनांमध्ये बदल झाली. उत्तर मध्ये नाव इकडे आलं, मात्र उत्तर मध्ये मतदारसंघ दक्षिण मध्ये नाव इकडे आलं आणि दक्षिण मध्ये तिकडे गेला, दक्षिण मुंबईत समाविष्ट झाला. त्यामुळे या नव्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे जे आमदार आहेत ना ते चेंबूरमध्ये आहेत, ते माही मतदारसंघात आहेत. मात्र इतर जो भाग आहे तो भाग तसं पाहायला गेलं तर शिवसेनेला संपूर्ण अनुकूल असा नव्हता. मात्र राहुल शेवाळे हे त्यांचं नेटवर्क, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी याचा फायदा घेत बाजी मारत आले. मात्र आता या निवडणुकीत राहुल शेवाळे धनुष्यबाणावर उभे आहेत, त्यांचं नेटवर्क तेच आहे, समाजाच्या मतांचा त्यांना फायदा होणार आहे. अनिल देसाई हे जसं रवींद्र वायकरांच्या बाबतीत मी काल बोललो तसंच अनिच्छेने लढतात आहे की काय असाही अनेकांचा समज आहे. तो प्रचारतही तसं अनेकांना वाटलं. मगाशी यामिनी बोलली तसं की ते आउट ऑफ रिच होते की काय मतदानाच्या दिवशी असं वाटत होतं. त्यामुळे स्वाभाविकरित्या या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा इथं मराठी ध्रुवीकरणाचा जो प्रयत्न मराठी गुजराती मुद्दा पेटवत एक नॅरेटिव्ह सेट करत ठाकरेंकडून झाला तो या मतदारसंघात तसा शिवसेनेसाठी उपयोगाचा ठरला नाही. कारण समोर दुसरी जी शिवसेना आहे ती सुद्धा तेवढ्याच प्रभावीरित्या संघटनात्मक बांधणी राहुल शेवाळ्यांमुळे करून तशी मजबूत स्थितीत होती. शेजारच्या उत्तर मध्यमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं खरं तर तिथं शिवसेनेचा ठाकरेंचा उमेदवार असता तर फायदा जास्त झाला असता असंही म्हटलं जातं. मात्र झालं उलटं. इकडचा वर्षा गायकवाड तिकडून इकडे आल्या त्यांचं समाधान करण्यासाठी, मात्र त्यांचा मतदारसंघ तिकडेच राहिलेला आणि तिथं विले पार्ले हार्डकोर मराठी तसा भाग, मात्र पांढरपेशा मराठींचा भाग. त्यामुळे मराठी आणि गुजराती या वादाला शिवसेनेनं नव्यानं फोडणी देऊन सुद्धा उत्तर मध्यमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव तसा जाणवला नाही. खरं म्हणजे राजकारण ही यामिनी अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर वेळ पुरत नाही, कितीही त्याच्यावर विश्लेषण केलं तरी ते कमीच पडतं. त्यामुळे आपली वेळ संपलेली आहे. ओव्हरऑल पुढारी न्यूजनी केलेल्या या सगळ्या एक्झिट पोलमध्ये महापोलमध्ये काय चित्र आहे हे आपण बघतो आहोत. इथून पुढेही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे ॲनालिसिस सुरू राहणार आहे. विशेषतः आज संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत देखील या एक्झिट पोलमधून समोर आलेले इतर वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. मतदान कसं बदललं, 2019ला कुणाला मतदान झालं होतं ते यावेळी कुणाकडे गेलं, कुठल्या मुद्द्यांवर मतदान झालं, यासारखे मुस्लिम वोटर्स आहेत, मागासवर्गीय वोटर्स आहेत, तरुणांनी काय केलं, महिलांनी काय केलं, अशा सगळ्या अँगलनी याचं ॲनालिसिस सुरू राहील आणि त्याचबरोबर बातम्यांचा ओघ सुद्धा सुरू राहील.